नाशिकच्या टीसीएस ऑफिसमधील सेक्शुअल हॅरेसमेंट आणि धर्मांतराचं रॅकेट 6 महिला पोलिसांनी कसं एक्सपोज केलं, हे ऐकून तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या सस्पेन्स थ्रिलर मूव्हीची स्टोरीच ऐकताय. कारण हा सगळा प्रकार खूपच इंटरेस्टिंग आहे. फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीला नाशिक पोलिसांना टीसीएस ऑफिसमध्ये महिलांचे लैंगिक छळ व धर्मांतराचा खटाटोप सुरू असल्याची एक टीप मिळाली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली एक सिक्रेट मिशन तयार करण्यात आले आणि त्यानुसार 6 महिला पोलिसांना चक्क टीसीएस मध्ये एम्प्लॉई म्हणून एका अंडरकव्हर मिशनवर पाठवण्यात आलं. पुढील 40 दिवस या अंडरकव्हर महिला पोलिसांनी तेथे टीसीएस एम्प्लॉई म्हणून काम केले. मीटिंग मध्ये काय चालतं, ऑफिसमध्ये सर्व प्रकार कसा चालतो यावर बारीक लक्ष ठेवले व सर्व प्रकारचा रिपोर्ट आपल्या वरिष्ठांना पाठवला व ज्या टिप्स मिळत होत्या त्यामध्ये खरंच सत्य आहे याची खात्री अखेर पोलिसांना पटली. मग 26 मार्च रोजी एका महिलेने देवळाली पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आले. त्यानंतर अनेक एम्प्लॉईजनी समोर येऊन लैंगिक छळ व धर्मांतराचे आरोप आपल्या मुस्लिम टीम लिडर्सवर केले आणि हा सर्व प्रकार बघता पोलिसांनी अनेक गंभीर कलमांखाली 8 FIR नोंदवले आहेत आणि या प्रकरणाची अजून उच्चस्तरीय चौकशी चालू आहे. नाशिक पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे आज अनेक महिला सुरक्षित आहेत. पोलिसांच्या या शौर्याला एक सलाम तर बनतोच आणि जर तुम्हालाही पोलिसांचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ रिपोस्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.